वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणाचा साजिया दुसरे चरणाचा साजिया
नेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालू चराचरी. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. सेवेलागी सेवक झालो. तुमच्या लागलो निजी चरणा. तुमच्या लागलो निजी चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा भेद. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा भेद. भगवान श्री वरद विनायकाच्या चैतन्यमय अस्तित्वाला अत्यंत श्रद्धेने वंदन करून भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग पंढरीरायाचे लाडके प्रेम भांडारी प्रेममूर्ती श्री संत नामदेव महाराज यांच्या शिष्या, त्यांच्या एकनिष्ठ सेविका आणि सकल संप्रदायाला अत्यंत प्रिय असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज यांचा सगळ्या जगाचं कल्याण व्हावं यासाठी त्या जगाने काय अनुसरलं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारा, अर्थात जनाचं कल्याण करणारा असा हा जनाचा अभंग आहे. विठ्ठला उत्सव गणपती बाप्पाचा आहे. निमित्त वरद विनायकाच्या आगमनाचा आहे आणि मी ज्ञानेश्वरीच्या समर्थनाचा अभंग घेतलेला आहे. वरवर वाटणाऱ्या ह्या विसंगतीतली सुसंगती जाणण्यात मोठी मौज आहे. उत्सव लोणीत होतोय आणि नुसता उत्सव नाही, हा देवाच्या आगमनाचा तपपूर्ती उत्सव आहे. लोणीच्या ह्या उत्सवाचं कारण नेवाशात दडलेलं आहे. त्याच्यामुळं नेवासा ही ज्ञानेश्वरीची भूमी आहे. त्या भूमिकेतून या अभंगाला घेऊन मी इथं उभा आहे, जिथला उत्सव नित्याच्या उपक्रमाने सुशोभित आहेच, परंतु यंदाच विशेष श्री महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणारा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा हे माझ्या डोळ्यासमोर आहे. विठ्ठला गणपती बाप्पा ज्याच्या त्याच्या श्रद्धेने, ज्याच्या त्याच्या भावनेनं जगभरात पाहायला मिळतो आणि भक्तीत तेवढी सुलभता आहे. एरवी जीव परतंत्र आहे, देव स्वतंत्र आहे. ज्ञानाचं हे वेदांत मत भक्तीच्या प्रांतात थोडं माघारीच्या भूमिकेवर असतं. कारण जो स्वतंत्र आहे हे आपण स्वतंत्रपणे बोलतो, तोच म्हणतो मी परतंत्र आहे. मग काय कराल? त्याचं मत आहे, त्याचा उद्घोष आहे, अहम भक्त पराधीना. मी पराधीन आहे म्हणजे भक्तांच्या समोर भक्त सांगतील तसं. होय भक्ती केला तैसा
पूर्वी धरावी ते इच्छा. आणि गणपती बाप्पाने अजिबात बंधन ठेवलं नाही. आणि मूर्तिकारांच्या प्रतिभेला धुमारे फुटलेत. ते गणपती बाप्पाची मूर्ती आता कशावर बसवतील त्याचा भरोसाच नाही. आम्ही लहान असताना फार उत्सुक असायचो की चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पा गावात यायचे. मग कोणाचा गणपती वाघावर बसलेला, कोणाचा सिंहावर. त्याची अधिकृत वाहनं 4च आहेत. एक तर तो सिंहारूढ असतो, अश्वारूढ असतो, मयुरारूढ असतो किंवा मुषकारूढ असतो. त्याची 4 वाहनं त्याची स्वतंत्र आहेत. पण दुसऱ्याच्या नावावर घेऊन घरी ठेवायची वाहनं निराळी असतात. त्यामुळे गणपती बाप्पाला लोक जमेल त्या वाहनावर बसवतात. आमच्या गावातल्या एका मच्छी विकणारानं माशावर बसलेला गणपती आणला. मी त्याला म्हटलं, ही जोडीच कशी जमणार? का? एक तर गाडी तरी राहील, नाही तर बसणारा तरी राहील. का? जर माशाच्या रस्त्याने गेले तर गणपती वाचत नाही, आणि गणपती बाप्पाच्या रस्त्याने गेलं तर मासा शिल्लक राहत नाही. जोडी सापडलीच कुठं? कारण जीव जिती जीवना संगे मत्स्यामरण त्या योगे. तो आपला गणपती असाच राहणार, कारण आपला धंदा तसाच आहे. मला काय देवाचं उदार हृदय वाटतं. त्या मच्छी विकणाराच्या भावनेकरता आमचा गणपती बाप्पा माशावर पण बसलेला आहे. मला म्हणायचं इतकंच आहे, प्रत्येकाने आपापल्या भावनेनं बसवलेले गणपती विश्वाला वंद्य आहेत. ज्याच्या त्याच्या श्रद्धेची श्रीमंती श्रेष्ठच आहे. पण आजही जगभरातल्या साहित्यिकांच्या निरीक्षणानुसार ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायात जसा गणपती बसवला तसा जगात कुठंच नाहीये. विठ्ठला. साहित्य संमेलनवाल्यांना गणपती पूजण्याची इच्छा झाली तर एक पाहिजे म्हणून माऊलींनी लिहून ठेवला. देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. काय वर्णन केलंय माऊलींनी. आपण सगळ्या ओव्या पाहून घ्या. त्याचे चरण कसे, त्याचे हात कसे, त्याचं उदर काय, त्याचं मस्तक काय, त्याची दृष्टी काय, त्याच्या पायातली घुंगर कशी, त्याच्या असलेल्या घंटिका कशा, त्या सगळ्याचं साहित्य पूर्ण आणि रसाळ वर्णन ज्ञानोबाराय करतात. त्या ज्ञानोबारायांचा परम आणि श्रेष्ठ ग्रंथ असलेला त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रस्तावना करणारा, मांडणी करणारा हा अभंग आपल्या पुढ्यात ठेवलाय. समग्र महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या या वारकरी संप्रदायाला आपल्या अस्तित्वाने वेळोवेळा जशी विचारांना हवी आहे तशी लागणारी नवसंजीवनी देणार माऊलीचं ऐश्वर्य म्हणजे महंत उद्धवजी महाराज आहे. रस्ता चांगला जरी असला तरी वेळोवेळा दुरुस्त करण्याची वेळ येते. आणि त्या वेळेला डागडुजी करणारा ताकदीचा कॉन्ट्रॅक्टर लागतो. मला वाटतं तिथं कॉन्ट्रॅक्टर लागतो, इथं कॉन्टॅक्टर लागतो. फक्त आर काढला पाहिजे. काही वेळेला इकडचे तिथं आर घालतात. विठ्ठला. कॉन्टॅक्टर लोकांमध्ये जाऊन तो विचार तिथं रुजवावा. लक्षात घ्या, ही मंडळी इथं या पृथ्वीवर आलीत म्हणून हे काम करतायत असं नाही. ही मंडळी हे काम करण्यासाठीच पृथ्वीवर आलेली आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. शोधून आले संत हिता हित जगाचे, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे. शोधून आले संत हिता हित जगाचे, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे. शोधून आले संत हिता हित जगाचे, शोधून आले संत हिता हित जगाचे, हिता हित जगाचे, हिता हित जगाचे. संत जगाचे हिताहित शोधून आले. इथं येऊन शोधले नाही, शोधूनच इथं आले. आणि आपल्याला सगळ्यांना पण शोधून शोधून आणून बसवलंय. कोण असा आहे महाराज
हाती धरोनिया पावविले घरा, त्याचे उपकारा काय द्यावे. महाराष्ट्री आमच्या भिवंडीला येत असतात. संत माऊली शांताराम भाऊ महाराज म्हणून थोर संत झाले, खूप मोठा अधिकार. ब्रह्मलीन डोंगरे महाराजांनी घरी येऊन त्यांची पूजा केली होती. आता याच्या पुढे मापच नाही. मग ते भाऊराया म्हणायचे, साधूच कसं काम करतो, ज्यांच्यात परमार्थ रुजवायचा आहे त्यांच्यात त्यांची आवड सांभाळून आपली आवड त्यांच्यात वाढवणं हे कौशल्य फक्त त्यांच्याचकडे असतं. नाहीतर आपल्यात येऊन काम करणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे, याचा आपल्याला पण अंदाज आहे. कारण तुकोबा रे उगाच म्हणाले नाही, तुका म्हणे मेलो. त्या नाशिकला एक साधू होते, फार एकदम तापट, दामोदर महाराज खेडगावकर, फार भयंकर तपस. ते एक वाक्य म्हणायचे, संडासात बसा पण संसारिकात बसू नका. विठाला खर तर आपल्याला भजनाला लावणं म्हणजे आपण एखाद्याचं भजन बंद पाडू शकतो, इतक्या प्रभावातली माणसं. आणि आपल्याला भजनाला लावणं म्हणजे एक लक्षात घ्या, आपण येताना काही रिकामे तर येत नाही. आपापले दुरभिमान असतात, आपापले अहंकार असतात, आपापले विकार असतात. आणि या सगळ्यांसह आलेल्या माणसाला त्या सगळ्यासह स्वीकारणारं जे तत्व असतं ते संत तत्व आहे. आणि मग त्या सगळ्याला हळूहळू ओंजारून गोंजारून जवळ घेऊन एक 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 दुर्गुण बाजूला काढून त्यामध्ये सद्गुणांची प्राणप्रतिष्ठा ते करतात. हे त्याच प्राणप्रतिष्ठेचं 12वं वर्ष आहे. विठाला आणि मला वाटतं जगातले सगळ्यात मोठं रूपांतरण आहे, सगळ्यात मोठं कन्व्हर्जन आहे. का? भजन आणि सेवा आम्हाला प्राण वाटणं हे सोपं नाही. प्राण प्रतिष्ठा त्याच्यासाठीच असते. प्रतिष्ठा हा ज्यांचा प्राण आहे त्यांना भजन आपला प्राण आहे इथपर्यंत आणून सोडायचंय. आणि आपणच आपल्यातले बदल पाहत आलोय ना. पहिली चतुर्थी ती 12व्या वर्षातली चतुर्थी, आपणच आपल्याला पाऊल म्हणू, कोण होतास तू, काय सुंदर झालास तू. आणि आपल्या आपल्यातला बदल आपल्याला कळतच नसतो. पण न कळत आपण आपले व्यवहार सूक्ष्मतेने तपासले की मग कळतं या सगळ्या किमयेचा किमयागार कोण आहे. आणि मग पावलं वरद विनायकाकडे वळतात. हे ते क्रांतीचं स्थळ आहे. विठाला मेळविली मांदी वैष्णवाची, मेळविली मांदी वैष्णवाची, दयाने कातली हो मुक्तीची गवाती. ओ मेळविली ईश्वर निष्ठांची मांदियाळी उभी केली. आणि महाराष्ट्रींचं हे कार्य आपणच नाही तर उभा महाराष्ट्र हे पाहतोय. उभा महाराष्ट्र हे पाहतोय. मला असं वाटतं काही उत्सवात काही माणसं आली की तो उत्सव मान्य होतो. लोणीचा उत्सव असा आहे का इथं आल्यावर महाराज मान्य होतो. विठाल आणि आध्यात्मिक उपक्रमातला जो एक ऑफिशियलनेस असतो तो व्यवस्थेपुरता असावा, परंतु तिथला वावर मात्र पारिवारिक असावा. असं म्हटलं जातं की साधारणपणे माणसाला माणसं कशी मिळावीत, घरची माणसं मित्रासारखी असावीत आणि मित्र घरच्यासारखे असावेत. तसं इथला उत्सव व्यवस्थितीच्या बाबतीत ISI वाले आले तरी पण चालतील, एगमार्क वाले येऊ द्या, नाही तर अजून कोणती येऊ द्या, स्टँडर्डनेस काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि तरी या सगळ्या शिस्तीवर प्रेमाचं एक छान असं आवरण आहे.
शिस्त आहे तिचा बडगा नाही, तिथली सद्भावना. मला वाटतं हा उत्सव नाही, हे महाराष्ट्रातल्या उत्सवाचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. हा उत्सव नाही, ही उत्सवाची परिभाषा आहे. काही लोक हे प्रोडक्शन साठी असतात आणि काही डाय मेकर असतात. हे डाय मेकर आहेत. विठ्ठला 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 आणि म्हणूनच भगवान श्री नारायणाने अनेक अवतार घेतले. त्यातला नारायणाचा कृष्ण अवतार जेव्हा विराम देण्याचा समय येतो त्यावेळेला सगळे यादव काढून दिले होते आणि भगवान श्री नारायणाने फक्त एकच आपला भक्त जवळ बोलावला होता. त्या भक्ताचं नाव परमश्रेष्ठ भक्त उद्धवजी. पादुका आपल्या उद्धवांकडे सुपूर्त केल्या. हे भागवत त्यांच्याकडे दिलं आणि सांगितलं की हे उद्धवा, इथून पुढे भक्ती रुजवण्याचं काम हे तू करायचंयस. त्यामुळं ऋषीच्या शापात सगळे यादव संपले, सगळे यादव संपले. परंतु उद्धवजी मात्र संरक्षित ठेवले. कारण भगवान श्री नारायणांना माहिती होतं की आपलं पुढं चालवणं काम जे आहे हे उद्धवजी करणार आहेत. त्यामुळं तेव्हा द्वापार युगात आणि आता कलियुगात तसंच चालू आहे. विठ्ठला त्या महात्म्यांबद्दल काय बोलावं, सगळं बोलून झाल्यावर पण हा प्रश्न पडतो. हे तिथलं विशेष आहे. तृप्ती भुकेली काय करू. आणि मला तुमची साधारण अभिरुची इतक्या वावरात अंदाजात आलेली आहे. अभंगावरच्या बोलण्यात, महाराष्ट्रीयन बद्दल ऐकण्यात मलाही फार आनंद आहे, तुम्हालाही त्यात फार हौस आहे. त्यामुळे आपली जोडी बरोबर आहे. आणि हे सगळं करणं ही परमभक्ती आहे. त्यांच्याबद्दल बोलणं ज्ञानोबा भाषेत भगवान कृष्णाचं मनोगत आहे. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवाद ती पंडुसुता, ते मानू परम देवता आपुली आम्ही. देव पण त्याच्यानेच खुश होतो, मग आपण कशाला आणखी उचापती वेगळ्या करा. त्यांच्या गुणवर्णनाने भगवंत सुखावतो आणि आपल्या जीवनाला सद्गुणांच्या प्रेरणेची उपलब्धी होते. अशा ह्या गोड विभूतिमत्वात आणि त्यांचा हा महाराष्ट्रींचा आपण सगळा हा एक परिवार आहोत. आणि या परिवाराच्या संमिलनातला हा गणरायाच्या आगमनाचा तपपूर्ती उत्सव आहे. साधारण 12 वर्षापूर्वी जर कोणी इथून गेलं असतं तर त्यांनी कल्पना केली नसती की इथं काही असेल. मला वाटतं हे तसं होत नाही, हेही ध्यानात घ्यावं. ही तपपूर्ती नाहीये, ही त्यांची पूर्ती तप आहेत. विठ्ठला विठ्ठला कारण या महापुरुषांच्या मनात संकल्प केव्हा उभा राहतो याची सिद्धी वाट बघत असते. मनाचे संकल्प पाववेल सिद्धी. फक्त त्यांनी संकल्प करायचा की सिद्धी उभी राहते असं म्हणतात बुवा. साधू रहता अकेला, साधू मेले में नहीं रहता, साधू अकेला रहता है, और जहा बैठा अकेला वहां लग जाता है मेला. हे त्यांचं सामर्थ्य आहे. आणि या सगळ्यातून आपल्याकडून भगवंताची निरनिराळ्या प्रकारची सेवा करून घ्यावी आणि त्या सेवेतून समाधान प्राप्त व्हावं. सुखाकरता तळमळणाऱ्या लोकांना, भाविकांना ती चटक लागावी. मी असं म्हणत नाही की इथं येऊन आपण देवाला प्राप्त करू, पण त्याचा पत्ता तर इथूनच सापडणार आहे ना. लोक म्हणत असतात सप्ताह करून काय देव भेटणार आहे काय. म्हटलं नसू दे, पण देव भेटला पाहिजे ही भूमिका जरी भेटली तरी देव भेटल्यासारखाच आहे ना. इथं आल्यानंतर मला असं सारखं वाटतं की या उत्सवाचे 2 परिणाम होत असावे. एक, काही माणसं स्वस्थतेला प्राप्त होत असावीत आणि काही माणसं अस्वस्थ होत असावीत. काही माणसं स्वस्थ होत असतील म्हणजे ताण तणाव चिंता त्या सगळ्यातून ते म्हणतात महाराज इथं बसलं की बरं वाटतं, इथं आलं तरी बरं वाटतं. त्याच्यामुळे कीर्तनात झोपणाऱ्याला फार त्रास देऊ नये, कारण तो आधीच त्रास हातून आलेला असतो. मी एकाला असंच उठवलं, तो कीर्तन झाल्यावर मला म्हणाला महाराज असं करू नये, पाप आहे. म्हटलं आता तुम्ही सांगा, तुमचं माप आहे.
हा? तो म्हणाला महाराज रात्रभर परेशान आहे, तुमच्या कीर्तनात 2 तास लागते ना, तेवढीच झोप 24 तासात. दमलेली शिनलेली भागलेली माणसं, भागलियाचा तू विसावा करीन नावा निंबलोण, ती माणसं इथं स्वस्थ होतात. आणि जी ऑलरेडी स्वतःला स्वस्थ मानत आली आहेत ना, आम्ही म्हणजे मस्त आमचं म्हणजे छान चाललंय, ती माणसं जेव्हा इथं येऊन भगवंताचा आनंद अनुभवतात तेव्हा मनाला रुखरुख लागते. बराच काळ वाया गेलाय, आपण खूप मिस केलंय, आपण खूप गमावलंय. आता पुढचा काळ जाऊ द्यायचा नाही. म्हणजे स्वस्थता आणि अस्वस्थता हे दोन्ही परिणाम जे हवेत ते इथून मिळणार. विठ्ठला अशा ह्या आनंददायी भूमीवरचा हा उत्सव आहे. अभंग श्री संत जनाबाई महाराजांचा आहे. संप्रदायातला त्यांचा अधिकार अत्यंत मोठा आणि महान असा आहे. वारकरी संप्रदाय किती व्यापक भूमिकेचा आहे, किती व्यापक विचारांचा आहे, त्याचा मासला म्हणजे संत जनाबाई महाराज. संतांचं वाङ्मय हे जेव्हा अक्षरबद्ध करण्याचे निर्णय करण्याची पाळी आली तेव्हा त्याचे वाटे झालेत. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाला, त्यांचे वंशज सोलापुरात आहेत, दाका थावरे त्यांच्याच वंशातले. मेलेल्या माणसाने जिवंत होऊन लिहिलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे जिवंत माणसाने मरायच्या आत वाचायचा ग्रंथ पण ज्ञानेश्वरीचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय कोणी अक्षरबद्ध करायचं? संताजी महाराज जगनाडे, गंगाराम पंत मावळ त्यांच्याकडे जबाबदारी गेली. मग जनाबाई महाराजांचं वाङ्मय कोणी लिहायचं? ती जबाबदारी सगळ्यांना बाजूला सारून पांडुरंगाने घेतली. म्हणजे जनाबाई महाराजांची सगळी रचना ही कोणाच्या हाताची आहे? विठोबाच्या. आणि कोणाचेही अभंग लिहिणं सोपं आहे, जनाबाई महाराजांचे अभंग लिहिणं फार कठीण. आणि विठोबाने तर अजिबातच लिहू नये का? निम्म्या अभंगात यांचाच कार्यक्रम झालेला आहे. आणि माणसाला स्वतःच्या अपमानावर, आणि ते तर बोलायला आवडतच नाही. माणसं अपमानाची चिन्ह नाही ठेवत घरात, सन्मानाची ठेवतो. आणि सांगायलाही आवडत नाही, आपलं असं झालं, आपलं तसं झालं म्हणतही नाही, फार कठीण असतं. आणि जनाबाई महाराजांचे अभंग लिहायचे म्हणजे पांडुरंगाने स्वतःचेच अपमान लिहून काढायचे. लिहा धुंद झाला तुझा, हे तुझा म्हणजे पांडुरंगाला आहे. अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या गुळ मायेच्या करड्या, तुझी रांडरणकी झाली सती सावित्री चुडाली. अरे अरे विठ्या गुळ मायेच्या करड्या, तुझी रांडरणकी झाली सती सावित्री चुडाली. तुझा गेलं म्हणे तुला पाहुणे उभी राहून शिव्या देती दासी तरी, शिव्या देती दासी तरी, शिव्या देती दासी तरी. आता उजेड वाढला, हे आपल्यातच राहू द्या, त्यांना जाऊ द्या. आता पिठाला स्वतःचे अपमान सांगणं किती कठीण आहे. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारटे. काय झालं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालली होती ना, आचार्य आत्रेंचं बऱ्याच जणांचं पटत नव्हतं. फार जणांशी पटणे काही फार चांगलं लक्षण आहे असंही काही नाहीये. सडेतोड भूमिका असायची. त्यांचं शंकरराव मोरे यांचं वाजलं त्यावेळेला. आणि एक दिवस शंकरराव मोरेंनी भाषणात सडकून टीका केली. बरं, यांचा पेपर मराठा, दररोज पेपर निघायचा आणि सगळ्या शिव्या आत्रेनच. त्या बातमी एडिट करणाऱ्या पत्रकार त्या मुलीने आत्रे साहेबांना सांगितलं, साहेब आजची बातमी छापता येणार नाही. ते म्हणाले का? आपल्याच पेपरात आपल्या शिव्या कशा काय छापायच्या? ते म्हणाले का? मोजून मोजून टिचून शिव्या मारल्या, काय करायचं आता बोला. आत्रे म्हणाले अजिबात नाही, हम छापते हे छिपाते नाही. सगळं होऊ द्या, सगळ्या शिव्या छाप, फक्त मथळ्यासाठी माझ्याकडे ये. मराठीत त्याला टायटल म्हणतात. म्हणून आता मराठीला अभिजातचं सलाईन लावलंय विठाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
बातम्या, सगळ्या शिव्या छापल्या. आता आचार्य आत्रे म्हणजे मूर्तिमंत प्रतिभा, मूर्तिमंत प्रतिभा. त्यांच्या दारात गाढव मेलं, त्यांनी म्युन्सिपाल्टीला फोन केला, आमच्या दारात गाढव मेलंय, उचला. त्या म्युन्सिपाल्टीतला कोणतरी उलटा पालटा होता, त्यांनी तिकडून सांगितलं, तुमच्या दारात गाढव मेलंय ना, आम्हाला काय सांगता, शेजार धर्म कळत नाही का? तो म्हणाला, कळतो. म्हणे मग आम्हाला का त्रास देता? म्हणे नातेवाईकांना कळवलं पाहिजे. प्रतिभा प्रतिभा असते हो, तिची सोंग नाही आणता येत, किंवा तिचं ठरवून नाही, ती त्या क्षणाला ज्वलंत असते. आत्री म्हणाली, झाले का सगळ्या शिव्या लिहून? म्हणे सगळ्या झाल्या. मग आता मिटवायचं कसं? एका मथळ्याने त्या शिव्यांचं टर्निंग करून टाकलं. सगळ्या छापलेल्या शिव्याला त्यांनी मथळा म्हणून वाक्य दिलं, मोऱ्यांची तुंबलेली मोरी. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे आत्रेंनी टाळलं ते पांडुरंगाने स्वीकारलं. आपल्यालाच दिलेल्या शिव्या आपणच लिहायच्या. कारण का? शिव्या का होईनात, पण दिल्यात कोणी? जनाबाई महाराजांनी दिल्यात ना. त्यांच्या शिव्या देखील माझ्या करता भूषणावळ आहेत. पांडुरंगाने लिखाणाचं काम स्वतःकडे घेतलं. एक, त्या जनाबाई महाराजांनी ज्या रचना मांडल्यात त्यातला हा अभंग आहे. या अभंगात जनाबाई महाराज आम्हाला काहीतरी करायला सांगतात, नाहीतरी कोणी काय करावं हे सांगण्याची त्यांची जुनी सवय आहे. त्याचं कारण, वारकरी संप्रदायातल्या कीर्तन परंपरेतल्या जनाबाई महाराज या संसदीय कामकाज मंत्री होत्या. म्हणजे त्या कीर्तनात कोणी कुठं उभं राहायचं, कोणी काय करायचं, कोणी कुठं उभं राहायचं, कोणी कोणतं काम करायचं, इतकंच नाही, चाल पहिली कोणी म्हणायची हे सांगायची ऑर्डर पण जनाबाई महाराजांच्या ताब्यात. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, तेव्हापासून कीर्तनातली चाल डिक्लेअर होते. विठ्ठला परंपरा आहे आपली. जनी म्हणे ज्ञान देवा, आणि माऊलीला सांगितलंय तुम्ही पहिली चाल म्हणायची. आणि निरीक्षण किती असेल, माणसं आज्ञा देण्याचं काम पण कोणालाही देत नाही, त्याच्यात ते गट्स असली पाहिजेत, त्याला ते सांगता आलं पाहिजे, आणि कोणाला काय सांगावं हे पण कळलं पाहिजे. सगळ्या संतांमध्ये ज्ञानोबाराय हे नुसते कवी संत नाहीत, ते गायक कवी संत आहे. ते म्हणाल कसं काय? हो, चाल म्हणायला सांगितली एवढंच नाही, अजून पण गायक कोणत्याही अभंगावर डेअरिंग करतात, पण ज्ञानोबारायांच्या अभंगाच्या वाट्याला लवकर जात नाही. त्याचं कारण, पूर्वपदाला चाल लागली तर त्या चालीत उत्तर पद बसेलच याची गॅरंटी नाही. पहिल्या चरणाला ती चाल बसली तर दुसऱ्याला बसेलच असं नाही. लता दिदींचा प्रयत्न अपयशी ठरलाय, आपण घरी बसलेलं बरं. कारण पहिलं तोगे काऊ कोकत आहे या अभंगाच्या शेवटच्या चरणाची चाल शिल्लक राहिली आहे. विठ्ठला आणि अजूनही सोपं सांगू, ज्ञानोबारायांच्या अभंगांना चाल लावण्याची कामं अनेकांनी केली, तरी त्याच चाली समाजाने गोड मानल्या ज्या वारकऱ्यांनी गायल्या. राधा मंगेशकर आळंदीला माऊलींच्या मंदिरात गाण्यासाठी आल्या होत्या, आणि त्या गात असताना त्यांनी एक डिक्लेरेशन केलं. खरं तर तो रहस्य भेद होता, सिक्रेट ओपन होतं. त्या म्हणाल्या की हृदयनाथ मंगेशकरांनी बांधलेली म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ही चाल त्यांनी वारीच्या वाटेने एका वृद्ध वारकऱ्याच्या मुखातून ऐकलेली होती. म्हणजे श्रेय जाग्यावर यायला इतका वेळ गेला. आपल्या बाबतीत नेहमी असंच होतंय. ज्ञानोबाराय नुसते संत कवी नाहीत, ते गायक संत कवी आहेत. आणि म्हणून जनाबाई महाराज ऑर्डर करतात, आणि तशीच ऑर्डर त्यांनी आपल्या बाबतीत केली की तुम्ही हे असं असं केलं पाहिजे. त्यांनी आम्हाला करा, काही साधन अवलंबा, हे सांगणं का घडलंय आम्ही ते ध्यानात घेतलं पाहिजे. प्रत्येक जीवाला निर्भेळ निरतिशय आनंदाची अपेक्षा आहे. येणारं सुख येत नाही असं नाही, पण ते सुख दुःखाला सोबत घेऊन येतं, आणि त्यातलं सुख कधीतरीच भेटतं, पण दुःख नित्य नेमाने भेटतं. ते अजिबात चुकत नाही, अजिबात चुकत नाही. गाडीच्या प्रवासाचा आनंद भेटो न भेटो, पण हप्त्याचा मेसेज दर महिन्याला येतो. विठ्ठला सुख
सुखासाठी अवलंबिलेली साधनं सुख देतील की नाही माहित नाही, पण दुःख मात्र न चुकता बरोबर योग्य स्टँडर्ड टाइमला भेटतात. त्याच्यामुळे ती माणसं पुन्हा पुन्हा विवंचनेत पडतात. नेमकं करावं तरी काय, नेमकं करावं तरी काय, नेमकं करावं तरी काय. जसं आपल्या पैशाने खर्च करून हॉटेलला जेवणारी माणसं पदार्थ वेटरच्याच आकलेचे मागवतात. विठ्ठला मग तसं आपलं जीवन आपलं साधन आणि मग ऐकावं कोणाचा हा मोठा प्रश्न पडतो. तरी पण मग लोक याच्या त्याच्या आवडीनं याच्या त्याच्या निर्णयाने चालण्याचा प्रयत्न करतात आणि तशा निर्णयाने आनंद मिळवण्यासाठी चालण्याची परंपरा जगाची जुनी आहे, फार जुनी आहे. होमर नावाचा एक सम्राट झाला पूर्वी आणि नियमाने वागणाऱ्या लोकांना तो सांगू लागला, आयुष्याचं काही खरं आहे का, खा प्या मजा करा. आणि लोकांना एकदम सैल सोडलेलं फार आवडतं. ते म्हणतात हेच महाराज बरोबर आहे. त्याच्यात महाराजाचं सांगणं काय ते महत्वाचं नाही, आमची सोय झाली नाही हे महत्वाचं. त्यामुळं स्वैर सुटलेली माणसं जेव्हा हातात काहीच आलं नाही ना, जितक्या वेगानं भोगाकडे गेली तितक्याच वेगाने परत आली, तितकेच वेग. त्यांचा वेग उलट जास्त आहे. संन्यासी होण्याचा सध्याचा स्पीड भारतीयांपेक्षा पाश्चात्यांचाच जास्त आहे. आपण अजून इथंच आहोत आणि त्या फॉरेनर लोकांनी कुंभजाम केलाय, आहे ना. त्यांचा वेग जास्त आहे. उलट अधिक संपन्नता अधिक भोग उपलब्ध करून ते भजनाच्या वेळेवर येऊन पोहोचलेत. सांगा ना मला, सगळ्यात भारी मोबाईल कोणता? बोला बोला. ऍपल. आमच्या मुंबईत त्याला साखरपुड्याचा मोबाईल म्हणतात. हे सॅमसंग वापरतं पण गिफ्ट आयफोन. मालक कोण त्याचा? स्टीव्ह जॉब्स. त्याची मिसेस कुंभात कैलाशानंद गिरींच्या निरंजनी आखाड्यात आहे, नाव कमला, गोत्र अच्युत. हे सगळ्या आयफोन वाल्यांना सांगितलं पाहिजे. विठाला सगळ्यात छान कार कोणती? मर्सवीर सांगूच नका सध्या. सगळ्यात छान कार आहे जगातली टेस्ला. आम्ही पण वाट पाहतो आणि ती गाडी देवाने महाराज लोकांसाठीच बनवली असावी. एक तर ड्रायव्हर भेटत नाही, भेटले तर टिकत नाही. त्याचा मालक एलन मस्क, मुक्काम पोस्ट कुंभ. ते जाणतायत हे काहीतरी अद्भुत आहे, हे काहीतरी दिव्य आहे. त्यामुळे त्यांचा वेग वाढतो आणि त्या पाश्चात्यांच्या धुंदीत एक नवा विचारवंत उभा राहिला, त्याचं नाव पायथागोरस. आपल्याला फक्त भूमितीतच भेटला. तो अध्यात्माचं मार्गदर्शन करणार आहे. त्याने लोकांना निवृत्ती मार्गीय बना असा आग्रह धरला. लोकांनी थोडासा निवृत्तीवाद स्वीकारला, परंतु जीवन कोरडं होऊ लागलं, शुष्क होऊ लागलं. मग जसं आपल्याकडे शुष्कता घालवायला उपनिषदांची मतं आली, जी अगदी भोग आणि त्यागाचा समन्वय साधणारी होती, तसा पाश्चात्यांमध्ये एक विचारवंत आला, त्याचं नाव इपिक्युरस. त्याने उभयाला समन्वयात घातलं, पण लोकांनी पुन्हा त्यांच्या सोयीनेच त्याचे अर्थ काढले. सोयीने अर्थ काढण्यात लोकांचा हात कोण धरी? 4 व्हीलर असून पण आम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाच. विठ्ठल नाही, पण तुम्ही खरंच विश्वासार्ह आहात. शासनाला तुमच्यावर 100% विश्वास आहे. उलट तेवढा इकडं नाहीये, नाही तर योजना लाडका भाऊ आली असती. त्यांना माहिती काही खरं नाही बा. त्या सुविधा आल्या की आपली वास्तविकता जागी होते ना. त्यामुळे इपिक्युरसचा निवृत्तीवाद लोकांनी नाकारला. लोक पुन्हा भोगी झाले. मग येशू ख्रिस्ताचा जन्म आहे त्यांच्याकडे. त्याच्यातही पुन्हा 2 प्रवाह झाले, एक कॅथॉलिक आणि दुसरा प्रोटेस्टंट. कॅथॉलिक पूर्ण निवृत्तीवाद मानतो आणि प्रोटेस्टंट थोडा इहवाद स्वीकारतो. म्हणजे अजून जग हिंदोळेच खातोय ना, असं चालायचं का तसं चालायचं. या पार्श्वभूमीवर सगळ्या जगानं ज्या राष्ट्राकडे आशेनं पाहिलं त्याचं नाव माझा भारत देश आहे. इथून काहीतरी होईल, आता इथून काहीतरी होईल. मी 12वीला असताना आम्हाला एक तिवारी नावाचे प्राध्यापक होते. ते मला भाषण लिहून द्यायचे, मार्गदर्शन करायचे. त्यांनी एकदा एक उतारा दिला होता पाठ करायला, 7-12 नव्हे, त्याचा आपला काही संबंधही नाही.
जग जिंकायला सिकंदर निघाला तेव्हा त्याने सांगितलं मी भारतात जाणार आहे. आणि तो त्याच्या गुरुला सॉक्रेटिसला भेटायला गेला. त्यावेळेला तो त्या गुरुशी बोलला. त्याचं वर्णन तिकडच्या म्हणजे अवधी भाषेत आहे. फार अवधी आपल्याकडे नाही आहे. असू द्या, हळूहळू होईल ते. सिकंदर ने कहा सुकरात से क्या तुझको मैं लाऊंगा, विजय डंका बजाकर जब हिंद से लौट आऊंगा. जग जिंकायला चाललोय, हिंदुस्थान जिंकणार आहे, काय आणू सांगा. त्या सॉक्रेटिसने उत्तर दिलंय. कहा सुकरात ए राजन, अगर चे तुम वहां जाना, हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना. बड़ी मुश्किल से आवे तो गंगा जल भी ले आना, जिसे पी करके ऋषियों ने गीता सार को जाना. जग पुन्हा आशादायी आहे. का बरं? त्याचं कारण जग फिरत राहतं आणि फिरणाऱ्या जगाला कळतं कोणत्या देशात काय पिकलंय. युआन शॉंग चीन मधला फिरणारा 7व्या शतकात भारतात येऊन गेला आणि तेव्हा तो म्हणाला होता की भारतातले साधू एकत्र येतात आणि गंगेत जाऊन विशिष्ट वेळी स्नान करतात, त्याला कुंभमेळा असं म्हणतात. कराळे मास्तरला सांगेल कोण का कुंभ आधीच आहे? विठ्ठला विठ्ठल इतका अवघड आहे महाराज, इतका अवघड आहे. सांगू आपल्याला, अमेरिकेतल्या कुत्र्यांनी भारतातल्या कुत्र्याला फोन केला. मी कुत्र्यांबद्दलच बोलतोय बरं, तुम्ही असंही समजू नका मी कुत्र्यांबद्दलच बोलतोय म्हणून. विठ्ठला तो म्हणाला मी भारतात येतो. तो म्हणाला कशाला भारतात येतो? इथं भूक लागल्यावर खायला काही नाही, जे खायला मिळतं ते खाण्यासारखं नाही. असू द्या, तो येऊच नको. अमेरिकेतला म्हणाला अरे इथं सगळं आहे पण भारतात एक गोष्ट आहे ती कुठंच नाही. म्हणाले कोणती? तिथं भुंकण्याचं स्वातंत्र्य आहे, तेवढंच पाहिजे आपल्याला. विठ्ठला जग बघतंय ना, सांगतो मी आपल्याला, सांगतो ना. इथल्या लोकांचं आकर्षण आणि अप्रूप का आहे त्याचं कारण सांगतो. आपल्या पश्चिमेला पर्शिया नावाचं राष्ट्र होतं. त्याचं जुनं नाव पर्शिया, आताचं नाव इराण. तेहरान त्यांची कॅपिटल सिटी आहे. 400 मुस्लिम व्यापारासाठी घुसले तिथं. ते तसंच करत असतात. घुसल्यानंतर ते पारशानं दिलं काढून. ते पारशी तो देश सोडून निघाले. मजल दरमजल करत अनेक देश ओलांडले आणि ते भारतातल्या 2 शहरात येऊन थांबले, एक मुंबई आणि दुसरं डहाणू. इथल्या लोकांमध्ये राहिले, इथल्या मातीत वाढले आणि इथल्या मातीशी इमान राखलं. आज रतन टाटा त्याचाच परिणाम आहे ना. टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आम्हाला कोरोनाच्या काळात ज्यांनी वॅक्सिन पुरवल्या, आदर पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट कोण आहेत? पारशीच आहेत ना. 3 इडियटचा व्हायरस मास्टर बोमन इराणी पारशीच आहे ना. इथल्याशी एकरूप झालेत. मला काय म्हणायचंय, इतकी राष्ट्र ओलांडले पण मी आमचं अस्तित्व, आमची संपत्ती, आमचा परिवार जिथं सुरक्षित राहील तो देश त्यांना थांबावासा वाटला. त्याचं नाव हिंदुस्थान. इथं थांबले ते. अजून आहे का? आपल्या बाजूला एक देश आहे, आपल्या कुशीतच आहे पण मान आवळायची आपली परंपरा नाही. त्याचं नाव बांगलादेश. काही महिन्यापूर्वी दुर्दैवानं त्या देशात अराजक माजलं आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांचा राष्ट्र सोडावं लागलं. कोण? शेख हसीना. 56 राष्ट्र मुस्लिम आहेत जगात पण मी सुरक्षित राहीन असा आत्मविश्वास तिला ज्या राष्ट्राबद्दल वाटला ते राष्ट्र आहे जिथं हिंदुस्थानातले लोक राहतात. अजून आहे का? चीनने तिबेट ताब्यात घेतला, ल्हासा खलास केलं आणि खालसा केलेल्या ल्हासातून तिथला बौद्ध धर्मगुरू त्यांना पलायन करावं लागलं. त्यावेळेला साऊथ ईस्ट एशिया बौद्धच आहे ना, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड इतके बौद्ध धर्मीय देश असताना ते धर्मगुरू हिमालय ओलांडून हिमाचल प्रदेशात आले आणि तिथल्या धर्मशाला नावाच्या गावात त्यांनी मठ उभा केला. त्यांचं नाव दलाई लामा. मी दिलेली यादी वेगवेगळ्या धर्माची आहे पण त्या सगळ्या धर्मातले लोक ज्या देशाच्या आश्रयाच्या बाबतीत आश्वस्त आहेत त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे. म्हणजे इथल्या लोकांना जे मिळालंय ते काही अद्भुत आहे. संतांनी असा विचार केला,
जगभरातले लोक स्वस्थ जीवन जगण्यासाठी भारतात येऊन भारतातली जीवन पद्धती अंगीकारतात आणि इथले लोक दुःखी आहेत म्हणजे जरा दुर्दैवच नाही का? काखेत कळसा न गावाला वळसा झालाय आता. यांनाच सापडू नये. ज्ञानोबाराय म्हणतात म्हणजे जमिनीमध्ये सोन्याच्या मोहराचा हंडा आहे, त्याच्यावर बसून आपली भीक मागायची, उद्याची झोळी फाटली म्हणून गाठी मारण्यासारखं नाही का? कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी येत असे गाठी. यांचंही जीवन आनंदी असलं पाहिजे. जगाचं मला माहित नाही, पण भारताच्या माणसाला उदास राहण्याचा अधिकार नाही, कारण ऋषींनी इथल्या लोकांना आनंदाची दीक्षा दिली. आमचं आय कार्ड काय आहे? आमची आयडेंटिटी काय आहे? अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म, अमृतस्य पुत्र हा, मी ब्रह्म आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी सच्चिदानंद घन आहे. अशा लोकांना जर आनंद अनुभवता येत नसेल तर संत कासावीस होतात. ते म्हणतात तो आनंद मिळवायला सगळ्यांची धडपड चालली पण उपयोग नाही, त्यांचं ऐकून कल्याण होणार नाही. मग ऐकावं कोणाचं? तर संतांचं ऐकलं पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे ना, ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. मला वाटतं आज नियम बदला. ऐकावे जनाचे पण करावे जनाचे. काय सांगितलंय करायला? पहिलं चरण वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, 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 वाचावी ज्ञानेश्वरी. जनाचं कल्याण व्हावं म्हणून जनाई महाराजांचं सांगणं आहे. ज्ञानेश्वरी वाचावी, डोळा पंढरी पाहावी. वाचावी ज्ञानेश्वरी. का बरं आम्ही वाचावी? काय कारण आहे आमचं? काय संबंध आहे आमचा? का वाचली पाहिजे? तुम्हाला आवडली तुम्ही वाचा. महाराज म्हणतात तसं नाही. साधा व्यवहार आणि विचार आहे. आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतो, त्याच्या सोबत एक जाडजूड पुस्तक येतं. ते आलं का आपण बाजूला काढून ठेवतो. रद्दीवाला आल्यावर बघू. ही रद्दीची पण हद्द झाली. काय असतं ते पुस्तक? मॅन्युअल गाईड. तुम्ही कसं हाताळावं. म्हणजे साधी इलेक्ट्रॉनिक वस्तू जर असेल तर तिला पण हाताळणीचं एक सायन्स आहे ना, शास्त्र आहे.
मग एवढं अनमोल मानवी जीवन मिळालंय, त्याचं पण काहीतरी मॅन्युअल गाईड असेलच ना. तिचंच नाव ज्ञानेश्वरी. विठाला मला वाटतं जगामध्ये एखाद्या वस्तूचा उपयोग जर झाला नाही किंवा ती वस्तू उपयोगात आली नाही, तर वस्तू उपयोगाची नाही असं नाही, हाताळणं बरोबर नाही. वस्तू या जगात उपयोगाची नाही अशी वस्तूच तयार झालेली नाही, फक्त तिच्या हाताळणीचं एक तंत्र असतं. तंत्र सांगतो तुम्हाला. सगळ्या आयांची एकमुखाने एक तक्रार आहे, पोरग सांगून काम अजिबात ऐकत नाही. यांनी डाऊट, संशय आहे आपल्याला? नाही, तक्रार. त्याच्या जोडीला अजून एक तक्रार असते, शेजारच्या काकूचं बरोबर ऐकतो. बरोबर आहे ना? काकूने काम सांगितलं का बरोबर करतं, आणि आपण सांगितल्यावर काकू करतं. विठ्ठला अगं काकू ते कू का करतं ते तर पा. त्याचं का नाही हँडलिंग, काय तंत्र आहे हाताळण्याचं. काकू जेव्हा काम सांगते ना तेव्हा तेव्हा त्याला कसं सांगते माहिती? आमच्या सोन्यासारखा पोरगा अख्ख्या आळीत नाही. कोणतंही काम सांगा, जा 1 किलो तांदूळ आण, तो आखा कट्टा घेऊन येतो. माझा कट्टा त्याला काय. बरं मग ते 1 किलो सांगितल्यावर शेजारच्या काकूचे ते 25 किलो आणून दिले, आणि आपण सांगितल्यावर ते 2 ब्लँकेट आणखी एक वाढीव घेऊन झोपतं. त्याचं कारण आपलं मंगलाचरणच चुकतं. उठ रे उठ, खायला काळ भुईला भार, नुसता झोपलाय, तो आणखी झोपतो. म्हणजे वस्तू कामाची नाही असं नाही, ती हाताळण्यात चूक आहे. आणि छोटी छोटी चूक कशाला, तुम्हाला चूक सांगतो. चूक आहे ना, चूक बरी सापडली, नाही तर तुम्ही काढाल. ती चूक ठोकायची असते, आणि तिचा एक मोठा भाऊ आहे, त्याचं नाव स्क्रू. तो पिळायचा असतो. चूक ठोकली पाहिजे, स्क्रू पिळला पाहिजे. स्क्रू जर ठोकला तर ते चूक आहे, कारण ती चूक नाही, कारण तो स्क्रू आहे. आणि चूक पिळायला घेतली तर लोक म्हणतील याचा स्क्रू ढिला आहे. विठाला महाराज, जिथं चूक, तिच्या बाबतीत सुद्धा चूक करू नये. आपल्याला तर मानवी जीवन अमौलिक रत्न जोडले रे तुझ, का रे ब्रह्मबीज नोळखीसी. मग आपल्याला पण काहीतरी गाईडलाईन पाहिजे ना. ज्ञानेश्वरी ही मानवी जीवनाची गाईडलाईन आहे. गाईडलाईन, हिच्या रस्त्याने चालणारा योग्य गावालाच पोहोचणार. म्हणून जनाबाई महाराजांचा शब्द, शिकलेल्यानी वाचावी ज्ञानेश्वरी असा नाही, श्रीमंतानी वाचावी ज्ञानेश्वरी, गरिबानी वाचावी ज्ञानेश्वरी असं नाही. मोकळा शब्द आहे वाचावी ज्ञानेश्वरी. आणि मोकळा शब्द टाकणं फार कठीण आहे, कारण जे सगळे मोकळे आहेत ते सगळे त्या शब्दात बसले पाहिजेत, नाही तर मोकळा शब्द बोलता येत नाही. बोलता येत, ते बोलायला प्रतिज्ञा सोपं आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आपल्या बांधाला ज्याचा बांध लागलाय तो अजून बांधव होऊ शकत नाही. विठ्ठल बांधावरून भांडतात म्हणूनच बांधव म्हणत असावे. बांधाच तसा असतो एकेकाचा, तर करता काय. मोकळा शब्द आहे वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी म्हणजे कोणी कोणी नाही, जो आहे त्या सर्वांनी, सगळ्यांचं समाधान करण्याची क्षमता ज्ञानेश्वरीत आहे. मग सुशिक्षित असो अशिक्षित असो, मी त्यापेक्षा असं म्हणेन, एखादा प्रेरणा घेऊ इच्छितो, महाराज झोपलेल्याला ज्ञानेश्वरी उठवते, जो उठलाय त्याला जागवते, पडलेला आहे त्याला बसवते, बसलेला आहे त्याला उभा करते, जो उभा राहिलाय त्याला चालायला लावते, जो चालतो त्याला धावायला लावते, आणि धावून दमलाय त्याला विसावा देते. तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. विठ्ठला काय महिमान आहे. बऱ्याच लोकांचं असं वाटतं त्यांना, किंवा हे काय बुवा लोक काहीतरी करतायत, हे धोतरवाले म्हणजे ह्या, असं नाहीये. आपण जरा ध्यानात घ्या. आपण अमेरिकेला एक पत्र पाठवलं, आम्हाला सुपर कॉम्प्युटर हवाय.
त्यांनी आपली मस्करी केली. हे काय बावला बावलीत खेळणारे, यांना काय करायचं गेलंय कॉम्प्युटर. एक ध्यानात घ्या, स्वतःचा झालेला अपमान सहन करणं याला शांती म्हणतात, पण आपल्या देवाचा, देशाचा, धर्माचा अपमान बघणं याला शंडपणा म्हणतात. तो सहन नाही केला पाहिजे. मोठी मोठी माणसं अशीच जगत आलेली आहेत. वाजपेयी पाकिस्तानला गेले होते, तर एक पत्रकार मुलगीने त्यांना डिवचलं, वाजपेयी जी मैं आपसे शादी करना चाहती हूं लेकिन मुंह दिखाई में कश्मीर लूंगी. वाजपेयी शांतपणे म्हणाले, मुझे मंजूर है लेकिन दहेज में पाकिस्तान लूंगा. विठ्ठला अमेरिकेने आपला अपमान केला, पंतप्रधान शांत बसले, पण हा अपमान एका वारकरी कीर्तनकाराच्या मुलाला लागला. तो मुलगा विदर्भातला होता. त्याने PM ऑफिसला कळवलं, मी येतोय, मला काही निधी, काही अवधी, 14 महिन्याचा कालखंड मागितला होता, काही शास्त्रज्ञ, काही मोठ्या शास्त्रज्ञांच्या भेटी, एवढं मला द्या, मी 14 महिन्यात मी बनवतो सुपर कॉम्प्युटर. PM ऑफिसने त्याला इन्व्हाइट केलं. अकोला रेल्वे स्टेशनवर दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसताना त्या मुलाचे वडील कीर्तनकार, त्यांचं नाव पांडुरंग महाराज भटकर, सांगितलं, बाळा मी दुसरं काय देऊ तुला, ही ज्ञानेश्वरी ठेव, हिचं नित्य वाचन कर. त्या सायंटिस्ट असलेल्या मुलाने तो ग्रंथ ठेवून घेतला, दररोज नित्याचं वाचन सुरू केलं. आणि महाराज 14 महिन्याचा मागितलेला कालखंड गरज पडली नाही, 11व्या महिन्यात भारताने सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला. जगाने कौतुकही केलं, अमेरिकेने तोंडात बोटं घातली. पंतप्रधानांनी त्या मुलाचा, त्या युवकाचा सत्कार करायचा ठरवला. एक मोठा पुष्पहार पंतप्रधान त्यांच्या गळ्यात घालायला गेले. त्या शास्त्रज्ञ युवकाने तो हार रोखला आणि तो हातात पकडून पिशवीत ठेवून घेतला. पंतप्रधानांनी विचारले, काय करता? म्हणे, नाही, हा जिथं घालायला पाहिजे मी तिथं घालणार आहे. म्हणे, कुठं? म्हणे, माझ्या खोलीत माझी ज्ञानेश्वरी, हा हार मी तिथं ठेवीन, कारण कॉम्प्युटर सायन्स बनवण्याची प्रेरणा त्या ज्ञानेश्वरीची आहे. त्यांनी त्याचा खुलासा केला. कुठे? 12व्या अध्यायात. ज्ञानेश्वरी मधल्या 12व्या अध्यायात ओवी आहे आणि वाचलीच पाहिजे. आणि 12वा हा 13व्याच्या आधी आहे, हे ध्यानात घेऊन. विठ्ठला म्हणजे 13व्या अध्यायाच्या, तुम्ही आपला गैरसमज करून घेऊ नका, अजून अर्धा तास मला तुमच्या सोबत राहायचं आहे. 13व्याच्या आधी 12वा आहे. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. सुपर कॉम्प्युटर बनवणारा एक शास्त्रज्ञ सांगतो की मला माझ्या जीवन ध्येयाच्या प्राप्तीत सगळ्यात सहाय्यभूत जर काय असेल तर महाराज आम्ही सुद्धा ध्यानात घेतलं पाहिजे, काय? वाचावी ज्ञानेश्वरी. दुसरा विचार, पुढं निघालेल्या माणसाला ऊर्जादान ग्रंथ करतो, पण एक वर्ग असाही आहे की त्याच्या आयुष्यात त्याला सतत ठेचा खाव्या लागतायत, धक्के बसतायत, माघार सोसावी लागते. अशाही घटना आहेत. मी माझ्या आयुष्यात आजमावलेलं सांगतो. आमचे जवळचे परिवारातले एक स्नेही आहेत, मुंबईत. त्यांनी खूप कन्स्ट्रक्शन केलं, पण सिडकोचा भूमिपुत्रांवर लई जीव असतो. अख्खं बांधकाम तुटलं. 1.5-2 कोटीचा तोटा उभारी घेणाऱ्या बिल्डरला भरपूर झाला. 2 दिवस नॉट रिचेबल. त्याच्या परिवारातली लोक फोन करून विचारू लागले, महाराज तुम्हाला संपर्क झाला तर आमचा निरोप सांगा, आम्हाला नुकसानाशी काही कर्तव्य नाही, तुम्ही घरात नसणं हेच आमचं नुकसान आहे. मला वाटतं ज्या घरात असं बोललं जातं त्या घरात कधीच आत्महत्या होणार नाही. परिवाराने, विशेष करून माता भगिनींनी हा विचार जरूर करावा. एक नक्की आहे की बंधू वर्गाने निर्णय घेताना सल्लामसलत करावी, पण एखादा निर्णय झाल्यानंतर त्याच्या अपयशाचं खापर फोडायला एकच डोकं वापरू नये. तरी मी तुम्हाला सांगत होते असं नको का. 100% घेतलेल्या निर्णयात 80% बिनचूक आहेत, यशस्वी निर्णय आहेत, 20% तेवढे तर वजा होणारच आहे. अरे GST पण 18% असते. विठ्ठला ती पण
वाढू पाहते. मी निर्मल मनाने सांगतो आहे, नको विठ्ठल. ते पण निर्मळ नानांच्या समोर सांगतोय. थोडेफार निर्णय इकडे तिकडे होणारच ना. आणि तो जो पुरुष असतो तो त्या निर्णयातल्या नुकसानीला भीत नाही. त्याला चिंता असते की माझ्या सोबतचे लोक यावरून मला किती हॅमर करणार आहेत. ती त्याला सारखी बोलत राहते. मी तुम्हाला सांगत होतो, तुम्हाला काही समजतच नाही, तुम्हाला काही कळतच नाही, तुम्हाला काही समजतच नाही. तो पण ऐकून ऐकून घेतो. तो तरी किती ऐकणार. तो पण शेवटी म्हणतो, तू म्हणते ते खरंच आहे, मला काही समजतच नाही. कारण मला जर समजत असतं, म्हणजे आता असंच विठ्ठला. तुम्ही समजदार आहात, त्यामुळे न समजावता पण समजलं आणि तुम्हाला समजले, मला पण समजलं. त्या गृहिणीने फार गोड उत्तर पाठवलं आपल्या नवऱ्याकरता. तुम्ही घरात नसणं हेच नुकसान, पैशाचं काय. महाराज, एक 2-4 दिवसांनी त्या माणसाने माझ्याशी बिल्डरनी संपर्क केला. महाराष्ट्र आम्ही त्यांना घेऊन घरी गेलो त्यांच्याकडे. त्यांचे वडील कीर्तनकार, ज्ञानेश्वरी वाचणारे. ते बसलेले होते. आम्हाला पाहिल्यावर त्यांनी आपल्या मुलाला गोड हाक मारली, बाळा ये. अरे कशाला काळजी करतो, कशाला चिंता करतो, आपली माऊली काय सांगते ते बघ. त्यांनी 12व्या अध्यायातल्या एका ओवीचा मासला दिला, उदाहरण आपल्या पुढ्यात ठेवलं. ते म्हणाले, ज्ञानोबा काय सांगतात बघ ना. म्हणे, आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, ऐसे जाणोनी गताचे न शोची जो. जे आपलं आहे ना ते आपल्याला सोडून कधीच जाणार नाही, आणि जे गेलं ते कधी आपलं नव्हतंच. तू काळजी करू नको, तो बिल्डर आज नवी मुंबईत उभा आहे. मला काय म्हणायचं आहे, ज्ञानेश्वरी काय करू शकते त्याचे हे लाईव्ह डेमो आहेत विठ्ठला. या जगातल्या प्रत्येक प्रकारचं जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्वाकरता आदर्श जीवनशैली म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबाराय त्या ग्रंथात आपलं हृदय व्यक्त करतात, आपल्या भावना व्यक्त करतात, आपला कळवळा अभिव्यक्त करतात. आणि जनाबाई महाराज आम्हाला आग्रह धरतात, वाचावी ज्ञानेश्वरी. त्याच्या पुढं पद मांडलंय, डोळा पाहावी पंढरी. थोडस प्रारंभिक दशेत मिसमॅच वाटण्यासारखं आहे, कारण या अभंगातली 3.5 चरण एका ग्रंथाचं प्रमोशन करणारी आहेत. वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर या टिकेसी. ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडा. वाचिल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. या सगळ्या अभंगात हे डोळापावी पंढरी कसं काय विठ्ठला. का त्यांचा स्टॉक संपला होता, ते काय आपले वेल्डिंग करून प्रतिभावान झालेले नाहीये. पु ल देशपांडे म्हणायचे, म्हणे मला प्राचीला यमक सापडत नव्हतं, दुसऱ्या दिवशी शेजारी येऊन म्हणतो, गच्ची बसतं का बघा. ते काय यमक जोडून केलेलं काम आहे का. मी होतो मंत्रीन, खात होतो संत्रीन, तिकडून होते वाजंत्री. असं काय काव्य असतं काय. आपलं सहज आठवलं म्हणून सांगितलं विठ्ठला. संतांचा भाव कळायला आपल्याला देवाने काहीतरी भाव दिला पाहिजे, हो, त्याचा वर्षाव केला पाहिजे, तेव्हा त्याचे अर्थ कळतील ना. मग वाचावी ज्ञानेश्वरी, डोळापावी पंढरी. त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वरी हा जगण्यासाठी मांडलेला सिद्धांत आहे. आणि नियम असा आहे, जेव्हा सिद्धांत पटायला आणि पचायला मुश्किल होतो तेव्हा त्याला दृष्टांत द्यावा लागतो. आता मी जर तुम्हाला म्हणालो की मेटल्स आर सॉलिड, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. पण जर मी म्हणालो मेटल्स आर समटाइम लिक्विड, हे वाक्य ऐकून तुमचा पारा चढेल का नाही. बोला, का थंडीमुळं खाली आला. धातू स्थायीरूप असतो, ऐकण्यात अडचण नाही. पण मी जर म्हणालो धातू द्रवरूप असतो, लोक म्हणतील आमचा पारा चढला आता. मग त्याच्या पुढे लिहावं लागतं, तेव्हा केमिस्ट्रीचे आउट ऑफ मिळतात. काय एक्झाम्पल, पारा, उदाहरणार्थ पारा. ज्याप्रमाणे धातू द्रवरूप असतो, हे न पटणारं वचन पटवून देण्याकरता पारा हे उदाहरण द्यावंच लागतं. ज्ञानेश्वरीतले काही सिद्धांत इतके अलौकिक, अद्वितीय आणि अद्भुत आहेत
की आपल्याकरता ते कदाचित अविश्वसनीय असतील. ज्ञानोबारायांना तेव्हा त्यांना प्रत्येक वेळेला पंढरपूरला न्यावं लागतंय. सांगतो आपल्याला कुठून. पहिल्या ओवीत ज्ञानोबाराय म्हणाले, ओम नमोजी. एक जण म्हणाला, हे काय अध्याय नाही मोजायचे असं सांगितलं का काय? न मोजी आद्या विठाला. मी त्याला म्हटलं, म्हणूनच ज्ञानोबारायांनी वेद बोलवायला पण रेडाच घेतला बाबा. न मोजी आद्या, ओम नमोजी आद्या म्हणजे पहिलं नमन केलंय ते जो आद्य आहे त्याला. आद्य म्हणजे जो अगोदरचा, जो आरंभीचा. आणि महाराज, जर आद्य जे आहे त्याला नमन करायचंय ना, तर तुम्हाला पंढरपूरला नमन करावं लागेल. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपुर, तेव्हा होते पंढरपुर, तेव्हा होते पंढरपुर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते जेव्हा नवते तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. म्हणून डोळा पाहावी पंढरी. आद्य काय ते बघायला जायचं ना, मग पंढरपूरला जावं लागेल. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणाले, 9वा अध्याय आता माहितीये ना, 10व्याच्या आधी असतो तो विठ्ठला. आणि मग दीपक महाराज 10व्या अध्यायाच्याच आधी आहे ना तो. काय म्हणाले ज्ञानोबाराय 9व्या अध्यायामध्ये, ऐसे माझे निनाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. अख्खं जग सुखी होत आहे. काय चाललंय तिथं ते म्हणतात, ते काही करत नाही, ते फक्त नामघोष करतात. सततं कीर्तयंतो माम ये जना पर्युपासते. मग असा नामघोष, त्याचा गजर, संत भार पंढरीता, संत भार पंढरीता, कीर्तनाचा गजर हो, 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 कीर्तनाचा गजर हो. व्याख्यानावर एवढं जीव लावणारं गायन पहिल्यांदाच पाहतोय आम्ही. विठाला जगदाळे महाराज, अस्तित्ववान होणं हा पुरुषार्थ आहे, पण समरस होणं हे कौशल्य आहे. कौशल्य. मला वाटतं यांनी जास्त गायलं पाहिजे, त्यांना वाटतं मी जास्त बोललं पाहिजे. विठाला पंढरपूरला गेल्यावर दुसरं काहीच ऐकू येत नाही. टाळ मृदंगाचा, नामाचा घोष ऐकू येतो. महाराज, काय वर्णन आहेत. आणि ती ज्ञानेश्वरीतली वर्णन बघायला आपल्याला कुठं जावं लागेल? पंढरपुरातच जावं लागेल. ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपासी आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे. ज्ञानेश्वरीतला देव हा भक्ताला जीव लावणारा देव आहे. भक्ताला जीव लावणार. बघा तुम्ही, हृदया हृदय एक झाली, ये हृदयीचे ते हृदयी घातले. किंवा मग सावळास कंकणू, बाहो पसरोनी दक्षिणू, आलिंगीला स्वशरणू भक्तराज. भक्तराजाला आलिंगन देणारा ज्ञानेश्वरीतला देव आहे. आणि आज जगातल्या कोणत्या मंदिरात गेल्यावर देवाला आलिंगन देता येतं सांगा आपल्याला? घालीन लोटांगण, वंदीन चरण, प्रेमे आलिंगन आनंदे पूजित. बाकीच्या मंदिरात देव सांगतो जरा तिकडं थांबा. हा म्हणतो, अरे सोहळ्यात आलोय मी. आला सोहळ्यात तरी
40 फूट 25 फूट तिकडच थांबा आणि पंढरपुरात त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जग जेठी. त्याचे पायी घाला मिठी मोलने त्याचे पायी घाला मिठी. हे वन डे 2020 चालू आहे आमचं. बरं हा दरबार उद्धवजी महाराजांचा आहे, वेळेतच थांबला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. त्यांचे पायी घाला मिठी असं कुठं घालता येतं का? सांगतो तुम्हाला. हा जो विटीवर उभा आहे ना पंढरपूरला, हा कृष्ण आहे. जगभरात हा निरनिराळ्या रूपात आहे. म्हणजे हा गुजरातला याला द्वारकाधीश म्हणतात, राजस्थानात याला श्रीनाथजी म्हणतात, काश्मीरात याला गोविंद म्हणतात, वृंदावनात याला बाके बिहारी म्हणतात, राधे राधे. तिथून बंगालमध्ये याला गोविंदाजी म्हणतात, जगन्नाथपुरीला याला जगन्नाथ म्हणतात, तिरुपतीला यालाच बालाजी म्हणतात, तमिळनाडूमध्ये याला पार्थ सारथी म्हणतात, केरळच्या गुरुवायूरमध्ये याला अप्पन स्वामी म्हणतात, कर्नाटकाच्या उडुपीत याला कृष्ण म्हणतात आणि पंढरपूरला यालाच पांडुरंग म्हणतात. असा काना तारो नाम 6000 नाम 6000 कहा गाम भिजऊ गोत्री मथुरा मा मोहन तू गोकुल मा गोवरियो मथुरा मा मोहन तू गोकुल में गोवरियो हीरा मीरा ने गिरधर गोपाल कहा गाम भिजऊ गोत्री तारो नाम 6000 नाम 6000 कहा गाम भिजऊ गंगोत्री कहा गाम भिजऊ गंगोत्री. आहे पत्र पण त्याची तार केली. काना तारो नाम 6000 कया नाम लिखवे कंकोत्री. कुठं पाठवू पत्र सांग ना. पण तो प्रेमळ आहे हे ज्ञानेश्वरीचं म्हणणं पंढरपुरात गेल्यावरच कळतं. आम्ही कथेला जायचो, ते ब्राह्मण भगिनी असायच्या सोबत, ते एक भजन म्हणायचे, मुठीतल्या खारका बेटातली द्वारका आणि विठोबा सारखा देवच नाही म्हणे. हा किती लांब ठेवतो तो. पण पंढरपुरात गेल्यानंतर ते दर्शन घेणारे सांगतात 50 तास लागले. आता 50 तास म्हणजे 1 तास, 1-2 दिवस 2 तास. आणि तो म्हणतो मी देवाला भेटून आलो. इकडे सोहळ्यात जातात तरी तो लांबच ठेवतो. आणि हा 50 तास म्हणजे हा 2 दिवस बिना आंघोळीचा आहे. आणि तो म्हणतो मी भेटून आलो. का? रखुमाईनी सांगून ठेवलंय, माहेरची माणसं आहेत ते नियम इथं नाही. विठाला म्हणून कीर्तनकार त्याचा आदर ठेवताना आपल्याला दिसतात. का? विठ्ठल विठ्ठल भजन करतात, पण हार घालणारे विठोबा रखुमाई म्हटल्यावरच येतात. विठाला कृष्ण प्रेमळ आहे हे बघायला डोळा पाहावी पंढरी. पुढे गुरुवी भक्तीचं वर्णन आहे ज्ञानेश्वरीमध्ये. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा तैसे जीव मात्र असे का खालावती जे. जे जे भेटेल ना बस आदि ब्रह्मा करोनी शेवटी मशक धरोनी. जो दिसेल त्याला वंदन. पंढरीशी नाही कोणा भीमा नाही कोणा पाया पडे जन एकमेका. वाचावी ज्ञानेश्वरी हा सिद्धांत, डोळा पाहावी पंढरी हा दृष्टांत. महाराज आपण म्हणत आहात ज्ञानेश्वरीचं वाचन करा, पण त्या ज्ञानेश्वरीने आमच्या जीवन पथावर होणारा परिणाम कोणता? ज्ञान होय ज्ञानासी ज्ञान होय ज्ञानासी
वाचिले जो कोणी वाचिले जो कोणी वाचिले जो कोणी वाचिले जो कोणी जो कोणी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी जरी त्याची लोटा जरी जरी त्याची लोटा ज्ञान होया ज्ञानासी ऐसा बर या टिकेसी. एक दोन खुलाशांनी थांबायचं आपल्याला. ज्ञानेश्वरीची रचना आणि जनाबाई महाराजांनी हा अभंग लिहावा याच्यात अंतरच फार नाहीये. मग हा ग्रंथ वाचल्यावर अज्ञानाला ज्ञान होतंय असा या टीकेला वर आहे. हा वर दिला कोणी न कधी? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी हा केलेला वागयज्ञ संपताना विश्वात्मक देवाकडे दान मागितलं. त्याला आपण पसाय दान म्हणतो. 9 ओव्या आहेत. प्राध्यापक राम शेवाळकर म्हणायचे 9,000 ओव्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 9 ओव्या म्हणजे पसायदान. त्या पसायदानाची साधारण एक रचना आहे. पहिल्या ओवीमध्ये ग्रंथाचं प्रास्ताविक केलंय. मी केलंय हे काय आहे? हा वागयज्ञ आहे. विश्वात्मक देवाने आता प्रसन्न व्हावं आणि वर द्यावा. बोलण्यातला ॲटिट्यूड काय असावा तो पहिल्याच ओवीत कळतो. म्हणजे तुम्ही मला जेवायला बोलवावं आणि जेवताना तुम्ही म्हणावं भाजी खाल्ली ना, आता म्हणा छान झाली आहे. आणि तशीच आहे ना पहिली ओवी. येणे वागयज्ञ तोषावे खुश व्हा. कधी कधी हॉटेलवाले धमकी देतात रिव्ह्यू चांगले द्या. येणे वागयज्ञ तोषावे खुश व्हा. आणि नुसते खुश होऊ नका, भाषण कराल निघून जाल. काहीतरी द्या. तोषोनी मज द्यावे. काय? पसायदान. मग पसायदान म्हणजे काय? त्याची प्रक्रिया 2 ओव्यांमध्ये. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जाओ. पण हे तर काय असं कांडी फिरवून तर काय होणार नाही. काय जादू आहे का ती? हे सगळं घडवणारी माणसं लागणार आहेत. ती पण कशी? सकळ मंगळाचा अनवरत वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी लागणार आहे. ही मागणी आहे खऱ्या अर्थाने. ते पण ईश्वरनिष्ठ कसे पाहिजेत? सूर्यासारखा प्रकाश देतील पण ताप देणार नाहीत.
काही जण प्रकाश चांगला देतात पण ताप लय ताप न देणारे पाहिजेत. मार्तंड जे तापहीन, सूर्याला बरेच शब्द होते पण ज्ञानोबांनी मार्तंडच निवडला का? धर्म मार्तंडांचा ताप त्यांना झाला होता. विठ्ठला मार्तंड तापहीन, चंद्रमे अलांछन, चिंतामणी पाहिजेत पण चेतन, कल्पतरूच्या बागा पाहिजेत पण चालणाऱ्या. चला असे सगळे संत पाहिजेत. हे जगाला आनंदी बनवतील. आता उरल्या सुरल्या सगळ्यांनाच आनंद मिळू दे, किंबहुना सर्व सुखी. ज्ञानोबाराय बोलतायत, सगळे ऐकतायत, चाललंय मस्त. निवृत्तीनाथ महाराज शांतपणे बघतायत. जेव्हा सेकंड लास्ट ओवी आली ना पसायदानातली, कोणती? सेकंड लास्ट. आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे जी. तुम्हाला आश्चर्य सांगतो, एवढा वेळ निवृत्तीनाथ महाराज शांत बसले पण या ओवीत काय जादू वाटली. या ओवी नंतर लगेच निवृत्तीनाथ महाराज बोललेत, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरराव, येथ म्हणे श्री विश्वेश्वरराव. हे विश्वेश्वरराव म्हणजे विश्वातला देव नाही, निवृत्तीनाथ महाराजच. कारण ते म्हणतात निवृत्ती राजा विश्वात्मकू स्वामी माझा. त्यामुळे ज्ञानोबारायांचा विश्वात्मक देव जगातला नाही, निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि सत्शिष्याला गुरु हाच देव असला पाहिजे. विठ्ठला हे विश्वात्मक देवा, हे सगळं मी केलंय. निवृत्तीनाथ महाराज लगेच म्हणाले, हा झालं, जा दिलं जा. मला काय म्हणायचंय, एवढा वेळ चांगलं चांगलं मागितलंच होतं ना, मग दिलं जा म्हणायला तीच ओवी का येऊ दिली? का निवृत्तीनाथ महाराजांना काळजी होती, माझा ज्ञानोबा असा प्रेमळपणाने वाहवत जातो. अरे सगळ्यांकरता मागितलं पण तू जो ग्रंथ सांगितलाय ते वाचणारासाठी तू काहीच बोलत नाहीस अजून. ज्याच्या नावावर 7/12 आहे त्याच अजून अकाउंट काही जोडलं नाही, त्याच्यासाठी काहीतरी बोलायला पाहिजे ना. ज्ञानोबारायांच्या आधीच्या 7 ओव्या सगळ्यांसाठी आहेत, 8वी ओवी ज्ञानेश्वरी वाचणारासाठी. जो उपजीवी आहे म्हणजे या ग्रंथानुरूप जगणारा, ज्ञानेश्वरी पद्धतीने जो जीवन जगतो तसं जो जगेल, काय होईल? दृष्टादृष्ट विजय व्हावे जी, तो यशस्वी हो. मग कुठे दृष्टादृष्ट याचे 2 अर्थ होतात. सोपा अर्थ, तो प्रपंचातही विजयी व्हावा आणि तो परमार्थातही विजयी व्हावा. ज्ञानेश्वरी वाचणारा गबाळ्या राहत नाही, कारण ज्ञानोबारांनी दोन्ही विजय सांगितलेत. तो दृष्ट आणि अदृष्ट दोन्हीकडे विजयी झाला पाहिजे असं माऊलींनी मागितलं आणि निवृत्तीनाथ महाराज हो म्हणाले. होईल दान पसावो. जनाबाई महाराज ज्या म्हणाल्यात, ऐसा वर या टिकेसी, तो वर हा आहे जो पसायदानात खाली आहे पण तो वर आहे. जो वर आहे तो खाली असला तरी तो वरच आहे. विठाला जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. हे मूढ आणि मूर्ख काय पॅटर्न आहे? त्याचं उत्तर असं आहे, परमार्थातला मूर्ख त्याला मूढ म्हणतात आणि प्रपंचातला मूढ त्याला मूर्ख म्हणतात. बाकी घ्या जोड्या लावून तुम्ही. आता ज्ञानोबाराय म्हणतात, जो काय जनाबाई महाराज म्हणतात, जो ज्ञानेश्वरीचा आश्रय करील तो परमार्थाच्या प्रांतात मूढ राहणार नाही, प्रपंचाच्या प्रांतात मूर्ख राहणार नाही, तो सुज्ञ आणि सजगपणाने जगेल. मग असा इतका दिव्य ग्रंथ ज्यांच्या वाचनात आला, असे वाचक गेली 6 दिवस झाले या पवित्र वरद विरायणाकाच्या प्रांगणामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहेत. त्या पारायण करणाऱ्या वाचकांच्या चरणी वाचील जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली. वृंदावनातले का संतांनी सांगितलं, ब्रज 84 परिक्रमा करो. त्यानं विचारलं का? ते म्हणाले, ही जी 84 कोस भूमी आहे ना, ही पृथ्वीची नाहीये. ज्या वेळेला कृष्णाला खाली यायचं होतं त्यांनी राधाराणीला हट्ट धरला, बाई चल तू पण. राधाराणी म्हणाली, मी येत नाही. का? माझा एक नियम आहे, माझी एक आवड आहे. म्हणे कोणती? यत्र वृंदावनम नास्ती यत्र नो यमुना नदी.
यत्र गोवर्धनम नास्ती तत्र न रमते मनः. माझं मन तिथं रमत नाही जिथं वृंदावन नाही, जिथं यमुना नाही आणि जिथं गोवर्धन नाही. राधा राणीच्या हट्टासाठी कृष्णाने गोलोक धामातून वृंदावन, गोवर्धन आणि यमुना अशी 84 कोसाची भूमी खाली आणली. ती भूमी गोलोक धामातली आहे म्हणून आपण त्याला प्रदक्षिणा करतो. मला वाटतं महाराष्ट्रींच्या सानिध्यातले सुद्धा जे क्षण आहेत ते सामान्य क्षण नाहीत, ते डिवाइन पॉइंट आहेत, ते दैवी क्षण आहेत. त्यामुळं त्या क्षणांनीच आपल्या जीवनाचं, आपल्या जगण्याचं सोनं केलंय. मोरारी बापूंचं एक वाक्य सांगतो ना, आवर्त घेतो. आवडतं आहे म्हणून सांगतो, नाही तर त्याच्यात आवर्त घेतलं असतं. बापू म्हणत असतात, गुरु गुरु कौन होता है, मिलता है नीचे की दुनिया में और होता है ऊपर की दुनिया का, त्याला गुरु असं म्हणतात. या परमगुरु तत्वाच्या मी मागेही बोलून गेलो. प्रेममूर्ती उद्धवजी महाराज म्हणजे सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांची उत्सव मूर्ती आहे. याच्यापेक्षा मला काही वेगळं म्हणायचं नाही. आणि त्यांनी घालून दिलेल्या वाटेवर चालणारी माझ्या सकट आपण सर्वजण अत्यंत आनंद अनुभवणारी मंडळी आहोत. तेच आनंदाचे क्षण वाढोत, त्यासाठी त्यांच्या सानिध्याचा तुम्हा आम्हाला सर्वांना लाभ हो आणि त्यांची सेवा करण्याचा आपल्याला असा सतत योग येऊ, ही वरद विनायकाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या चाललेल्या उत्सवाला भरभरून शुभेच्छा देऊन इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती मान्यवर, आदरणीय, वंदनीय आणि परिचयातली आहे. म्हणजे आता तर असंही कळत नाही की आमचे मुंबईकडचे कोणते आणि लोणीकडचे कोणते. इतकं महाराजांनी आम्हाला एकरूप करून ठेवलंय, समरस करून ठेवलंय. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या गणराज तत्वाला पुन्हा एकदा वंदन करतो. महाराष्ट्रींच्या चरणी अत्यंत श्रद्धेने नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विरामाकडे नेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दे पुढे वेळ